महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी रोहित पवारांविरोधात ईडीचं आरोपपत्र, कन्नड साखर कारखाना लिलाव प्रक्रियेत घोटाळ्याचा आरोप, तर राजकीय हेतूने आरोपपत्र, रोहित पवारांचा प्रत्यारोप. जयंत पाटलांनी दिला राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा, तर जयंत पाटील घाबरणारे नाहीत, सत्तेसाठी विचार सोडणार नाहीत, रोहित पवारांची प्रतिक्रिया. शशिकांत शिंदे होणार राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष, 15 तारखेला स्वीकारणार प्रदेशाध्यक्ष म्हणून पदभार. पैशांची बॅग व्हिडिओ प्रकरणी संजय शिरसाट राऊतांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार, तर बदनामीसाठी मॉर्फ व्हिडिओ वापरला, शिरसाटांचा आरोप. मुख्यमंत्र्यांकडून मिसिंग लिंकची पाहणी, मवियाच्या काळामध्ये कामाचा वेग मंदावला होता, महायुती सरकारकडून कामाला वेग, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला, ऑक्टोबरपर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याच्याही सूचना. नवी मुंबई विमानतळाचं काम प्रगतीपथावर, रनवे पूर्णपणे सज्ज, 30 सप्टेंबरपर्यंत विमानतळ प्रवाशांसाठी खुलं करण्याचं टार्गेट, विमानतळाच्या पाहणीनंतर मुख्यमंत्र्यांची माहिती. महाराष्ट्रासाठी अभिमानाची बातमी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समावेश, महाराष्ट्रात ठिकठिकाणी जल्लोष. महाराष्ट्रातील 11 किल्ल्यांचं किमान नीट संवर्धन होईल अशी अपेक्षा, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीतील किल्ल्यांबाबत राज ठाकरेंची प्रतिक्रिया. शनिशिंगणापूर देवस्थानात 500 कोटींचा घोटाळा, विश्वस्त मंडळ बरखास्त करत मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश. आणि अहमदाबाद एअर इंडिया विमान दुर्घटना प्रकरणी 15 पानांचा अहवाल समोर, इंधन पुरवठा बंद पडल्यामुळे दोन्ही इंजिन हवेतच बंद पडल्याने अपघात, अहवालामधून माहिती उघड.